नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत. इतके दिवस आपण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बघितलं. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सरकारला 1 महिन्याचा अवधी देऊन स्थगित केलं. त्याच दिवशी ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू झालं. लक्ष्मण हाके असतील किंवा या ठिकाणी आपण बघतोय नवनाथ वाघमारे हे 2 ओबीसी नेते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आणि त्यांची सरकारकडे एक सिंगल मागणी आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण ही भूमिका सरकारची आहे. तर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी सरकारला थेट प्रश्न विचारलेला आहे की ओबीसीला धक्का कसा लागणार नाही हे सरकारने लिखित द्यावं. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मराठ्यांना जवळपास अनेक कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने ओबीसीमधून त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि लक्ष्मण हाके हे मागे हटायला तयार नाहीत की त्यांनी सरकारने आपली भूमिका समजावी. 5वा दिवस आहे उपोषणाचा. कालपासून पाणीसुद्धा सोडलेलं आहे आणि आज या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ म्हणून अतुल सावे, संदीपान भुमरे आणि डॉक्टर भागवत कराड या ठिकाणी येत आहेत. ते नेमकं सरकारच्या काय मागण्या घेऊन येतात किंवा काय समाधानकारक तोडगा घेऊन येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. माझ्यासोबत लक्ष्मण हाके स्वतः आहेत. दादा, आज जे शिष्टमंडळ येत आहे हे सरकारचं आहे का वैयक्तिक भेट आहे, तुम्हाला काय माहिती? नाही, ते कळलेलं नाही मला. म्हणजे वैयक्तिक आहे की सरकारचं शिष्टमंडळ? शिष्टमंडळाकडून काय अपेक्षित? नाही, आम्हाला शासनाकडून हे अपेक्षित आहे की खोट्या कुणबीच्या नोंदी घेऊन ते पण खाडाखोड करून अलीकडच्या कालावधीत त्यामध्ये पेनाने लिहून असं करून जरांगे साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही 80% मराठ्यांना कुणबीत घुसवलंय मी. तर असं जर घुसवलं असेल आणि मग छोट्या आलोतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती या लोकांच्या अनाथ माती कालवण्याचं काम सरकारच्या संरक्षणात होतंय आणि मग या सरकारला की ज्यांनी 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारून शपथ घेतली त्या शपथेचा भंग होतोय. एक साधं सर्टिफिकेट कुणी जर बोगस सर्टिफिकेट काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची शिक्षा असते आणि हे लाखो सर्टिफिकेट कुठल्याही संविधानिक अधिकार नसताना कायद्याचं उल्लंघन करून या महाराष्ट्रामध्ये शासनाच्या संरक्षणात द्यायला लागले. तर ह्या मूळ ओबीसीनी जायचं कुठं, हा माझा प्रश्न आहे. पण त्यांचं म्हणणं असं की शिंदे कमिटी आहे, त्यांनी सर्वे करून त्या नोंदी काढलेल्या आहेत आणि त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जात आहे. नोंदी जे मूळ कुणबी होते, ज्यांची कुणबी ही नोंद आहे ते बाय डिफॉल्ट ओबीसीमध्ये आहेत. पण अर्लियर करेक्शन द्वारे मराठ्यांना कुणबी करून तुम्ही जे हे कुणबीकरणाचं जे काय तुम्हाला तुमचं मागासले पण सुप्रीम कोर्टानं नाकारलंय, 4-5 आयोगाने नाकारलंय, औरंगाबाद खंडपीठानं नाकारलंय. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे कधी झाला? किंवा मागासले पण प्रूव्ह होत नाही म्हणून तुम्ही बॅकडोअर एंट्री करताय का? म्हणजे तुमचा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट आहे का? हे माझे प्रश्न आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत, ही सुद्धा मागणी आहे त्यांची मनोज जरांगेची. हे सरकारने मान्य करावं. कशी एक आहेत? कोण सांगेल कुणबी आणि मराठा एक आहेत? कुठलं कशाच्या आधारे तुम्ही हे बोलताय? मी आयोगाचा सदस्य आहे, मला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मागास कुणाला म्हणायचं याचे पॅरामीटर्स मला माहिती आहेत. महाराष्ट्रामध्ये कोण मागास आहे? जर मराठा मागासला असेल तर पुढारलेला कोण आहे याचं उत्तर मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. जर शासनकर्ती जमात जर मागास होत असेल, पुढारलेले कोण आहेत? मग ओबीसी पुढारले का? आमचा कुडमुड्या जोशी पुढारला का? आमचा बेरड रामोशी पुढारला का? आमचा मेंढपाळ पुढारला का? कालच्या लोकसभेचं विश्लेषण बघा. इथं निवडणूक लढाईची फ्री अँड फेअर पॉलिसी ओबीसीनं नाही. ओबीसीचा माणूस लढू नाही शकत इथं. हे सगळं इंटरलिंक आहे. तुम्ही कशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारताय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ना. निवडणुकीत माझा पक्ष हरल, माझी माणसं पडतील, माझी माणसं येतील म्हणून ना. म्हणजे ओबीसीच्या मताचा अधिकार तुम्ही काढून घेतला का महाराष्ट्रामधला? ओबीसीच्या मताची फिकीर नाही का मुख्यमंत्र्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना? एकही पक्षाचा प्रमुख बोलायला तयार नाही, त्याचा प्रतिनिधी इथं पाठवायला तयार नाही. आपला प्राण गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. पण राजकीय लोक तर घोषणा करतात, जो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा. त्यांनी यावं, पुढून सांगावं. तुम्हाला फक्त ओबीसीची मतं पाहिजेत का? तुम्हाला राजकारण करायचं आहे का? दुर्दैवानं या महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, आत्ता बहुजन कल्याण खात्याचे मंत्री इथं येणार आहेत असं कळलंय. अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या या ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी हा माझा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र
1% सुद्धा तरतूद करत नाही, बजेटरी तरतूद 1%, 60%, अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला 1% तरतूद करत नाही. कुठल्याही सचिवानं मुख्यमंत्र्यांना माझ्या समोर बसावं, बहुजन कल्याण खात्याचं बजेट किती आहे ते त्यांनी मला सांगावं. तर सगळेच नेते म्हणताय की ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. तुमची तेच मुख्य मागणी आहे की ओबीसीला धक्का कसा लागत. आणि जरांगे म्हणतायत की आम्ही 80% मराठे ओबीसीत घुसवलेत, मीच ओबीसीचा नेता आहे असं म्हणतायत. हे 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 समतेचं राज्य आहे महाराष्ट्र, पुलेशाह आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. यांना नैतिक अधिकार नाही या सगळ्या लोकांना, या आमदार खासदारांनी मंत्र्यांनी. हे नेते सगळे म्हणतात धक्का लागणार नाही. तुम्हाला वाटतं धक्का लागलेला आहे? लागलेला नाही, संपलेला आहे. ज्या कसा लागलेला आहे थोडं सविस्तर सांगा लोकांना. ज्या महाराष्ट्रामध्ये कुणब्याच्या नोंदी मराठ्यांना वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे, वाटण्याचा आणि शासनाच्या संरक्षणात वाटण्याचा, प्राधान्यक्रमानं वाटण्याचा, खाडाखोड करून तुम्ही सगळ्या सोशल मीडियावरनं फिरतायत त्या सगळ्या नोंदी, खाडाखोड करून तुम्ही सर्टिफिकेट वाटताय. कसं? जो त्या समितीनं जो सर्वे केला महाराष्ट्रामध्ये तो बोगस सर्वे आहे, बोगस. त्यांनी जो सर्वे केला तो सर्वे खरा की खोटा, ऑथेंटिक की अनऑथेंटिक, हे क्रॉस व्हेरीफाय करण्याची कुठलीही यंत्रणा ना स्टेट बॅकवर्ड कमिशनकडे आहे ना महाराष्ट्र शासनाकडे आहे. तुम्ही जी माहिती गोळा केली ती खरी कशावरून? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे घटनेबरोबर फ्रॉड चालू आहे या लोकांचा, कायदे हक्क अधिकाराबरोबर फ्रॉड चालू आहे. यांना कुठली शिक्षा द्यायची महाराष्ट्राला? महाराष्ट्राच्या या गव्हर्नमेंटला शिक्षा कोणती द्यायची? तुमच्याकडे कायदेशीर मार्ग आहे तर तुम्ही का वापरा? तिन्ही ठिकाणी आमच्या केसेस चालू आहेत. बोगस नोंदी संदर्भात आमची केस कोर्टात चालू आहे. परत 2004चा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो GR निघाला त्याच्याविरुद्ध आमची केस चालू आहे. आणि आयोगाचं जे इलिगल गठन केलं त्यांनी त्याच्याबद्दल 3 केस आमच्या आता सध्या कोर्टात चालू आहे. तुम्ही एवढं सगळं हे बेकायदेशीर चाललेलं आहे, कायद्याच्या मार्गाने बेकायदेशीर हे सगळं चाललेलं असं म्हणता, मग सरकार एवढं का सगळ्या गोष्टी नाही करते? पॉलिटिकल मराठ्यांची भीती आहे, राजकीय? हे बघा, एखादा गावगाड्यामधला महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमधला एखादा मायक्रो घटक असेल तर तुम्ही झुंडशाहीच्या जोरावर त्याचे हक्क आणि अधिकार संविधानाने दिलेले ते काढून घेणार का? कारण तो माणूस तुम्हाला मतं देऊ शकत नाही, निवडून देऊ शकत नाही, म्हणजे त्याचे हक्क अधिकार संपवायचे हे धोरण महाराष्ट्रानं अवलंबलंय का? या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. काय होईल? कारण काय माहिती आहे का की मराठा आणि ओबीसी हा म्हणजे मुख्य प्रवाह आहे महाराष्ट्राचा. या दोघांमध्ये या सगळ्या गोष्टींवरून दरी निर्माण होत चाललेली आहे सामाजिक, याचे दुष्परिणाम पुढे आहेत. ही दरी निश्चित निर्माण होत चालली. या महाराष्ट्राची जी जाणते नेते आहेत त्या लोकांनी पुढे येऊन का सांगत नाहीत? या प्रश्नाचं मला कोड आहे, कोड महाराष्ट्रामध्ये. तुम्ही या मागासांच्या अन्नामध्ये माती कशासाठी घालवताय? तुम्ही उलट यांचा फायदा घ्या. ज्यांना राजकीय मोटिवेटेड जर हे प्रोग्राम असतील सगळे, तर मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मेन नेत्यांना सांगायचं आहे, तुम्ही या ओबीसींना आश्वस्त करा, तुम्ही देशाचं नेतृत्व करा. मराठा समाजाच्या विशेष करून नेत्यांना, तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हा, आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत राजकीय बोलायचं म्हटलं तर. पण तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासांना न्याय देण्यासाठी हे आरक्षण आहे, ह्या आरक्षणामध्ये कशासाठी माती घालवतोय? पॉलिटिकलच उत्तर पाहिजे असेल तर. सगळ्या ओबीसी समाज तुम्ही म्हणता एवढा मोठा आहे, मराठा समाज आहे त्या तुलनेत तुल्यबळ आहे. मराठ्यांचा प्रभाव पडतो पण ओबीसीचा प्रभाव का नाही पडत? ते अनऑर्गनाइज्ड आहेत. मराठ्यांचं प्रोबेशन राजकारण आहे शेकडो वर्षापासून. आमच्या ओबीसींचं प्रोबेशन पोटावरचा धंदा आहे. धोबी आमचा कपडे धुतोय, नाभिक आमचा केश कर्तन करतोय. आमचे सगळे छोटे 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 घटक पोटार्थी आहेत. त्याचं पोट आणि मोठच करू शकत नाहीत. त्या लोकांना फ्री अँड फेअर इलेक्शन आजही नाही. एखाद्या बेरड समाजाच्या एखाद्या मुलीला वाटलं की मला महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व करायचं आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे, तर त्या माणसाला निवडणूक लढण्याचा आणि निवडून येण्याचा अधिकार या महाराष्ट्रात आहे का? तुम्हीच सांगा मला. त्यामुळे हा पुरोगामी महाराष्ट्र नाही, हा प्रतिगामी महाराष्ट्र. आता दोन्हीच ओबीसी आणि मराठ्यांचा हा प्रश्न पूर्ण राजकीय गुंतागुंतीचा झालेला आहे. विधानसभा येते आहे, तिकडून मनोज जरांगे पाटील सांगताय की 280 जागा आम्ही उभे करू किंवा नाव घेऊन पाडू. तुम्ही सुद्धा म्हणताय की जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही सुद्धा वेगळा विचार करू. तुम्ही विधानसभेत काय वेगळा विचार करू? नाही, विषय असा आहे, आमचं आत्ताचं आंदोलन आहे ते आत्ताच्या ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आहे.
आमच्या हक्कांचं, अधिकारांचं, आरक्षणाचं संरक्षण जर हे शासन करण्यात अपयशी ठरत असेल किंवा ठरवून प्रोग्राम देत असेल, जरांगेंचा प्रोग्राम पॉलिटिकल मोटिवेटेड आहे, त्यामुळे ते आज ना उद्या ते निवडणूक लढणारच आहेत. अरे आम्हाला तुम्ही तिकीटच देत नाही मुळात, आणि जर एका दोन ठिकाणी तिकीट दिले तर त्यांचं ठरवून पराभव करताय. पॉलिटिकल पार्टीचे मालक तुम्ही आहात, त्यामुळं आम्ही सुद्धा ओबीसींना समजावून सांगू, त्यांना जागं करू, त्यांना ओबीसी म्हणून एकत्र करायचा प्रयत्न करू. जे साऊथमध्ये होतोय, जो नॉर्थमध्ये होतोय, महाराष्ट्रातल्या ठराविक लोकांनी इथं नॅरेट सेट केलाय की आमची संख्या जास्त आहे, आम्हीच आमदार खासदार, आम्हीच राजकारणातले प्रतिनिधी. हा नॅरेट सेट आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र पुरोगामी नाही, महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र आहे. ओबीसीने पण आपली भूमिका आता बदलणं गरजेचं आहे. ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, आज जर तुम्ही आरक्षण हे तुमचं संपलं तर तुम्हाला एकत्र येण्या वाचून दुसरा कुठलाही पर्याय नाही. यांना जर राजकीय भाषा समजत असेल, मताची भाषा समजत असेल तर तुम्हाला आम्हाला सुद्धा पोलराईट व्हावं लागेल. मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला, तुमचं आरक्षण कसं संपलं? कारण ओबीसी, समजा मराठा समाजाच्या माणसांबरोबर माझा ओबीसी कशी पंचायत समिती निवडणूक लढू शकेल? शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या एंट्री पॉईंटला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन माझा नाभिकाचा, सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा अजिबात करू शकत नाही. हजारो वर्ष हा समाज सेवा देतोय, दुय्यम नागरिकत्व आहे या व्यवस्थेमध्ये. म्हणून फुले शाहू आंबेडकरांनी या ओबीसींना रिझर्वेशन दिले ना, आणि तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला 93-94 हे साल उजाडलं. 27-28 वर्षे झालेत, देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झालेत. 27-28 वर्षात ओबीसी कुठंतरी फ्लोमध्ये यायला लागलाय, कुठंतरी पंचायती मेंबर, कुठंतरी शिक्षक, एखादा पोलीस व्हायला लागलाय. ते संपवायचं आहे. अहो नोकर भरती थांबवली महाराष्ट्र शासनानं ह्या आरक्षणासाठी. म्हणजे ज्याच्या हाती ससा तो पारधी का? म्हणजे ज्याच्या हातात ससा तो शिकारी. म्हणजे सगळ्यात माझा प्रश्न आहे की येणारी विधानसभा ज्याच्या जातीची संख्या जास्त आणि जी जात एकत्रित येईल त्यांचाच प्रभाव आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. नहीं, जिसकी संख्या जितनी भारी उसका प्रतिनिधित्व होना चाहिए. कारण प्रतिनिधित्व म्हणत नाही, परिणाम म्हणतो मी. विधानसभेमध्ये एखादी जात एकत्रित येत असेल, संख्याबळ जास्त असेल, त्याचाच प्रभाव याच्यावर राहील. लोकशाहीच्या तत्वामध्ये हे मान्य नाही. नाही, लोकसंख्या ओबीसीची जास्त असेल तर ओबीसीचे आमदार खासदार का होऊ नयेत, का मुख्यमंत्री होऊ नये? पण सगळे असे जात एकवट नाही. हे आम्ही करू, प्रबोधन करू. महाराष्ट्रात, तमिळनाडूमध्ये ओबीसीची सत्ता येते, डीएमके पक्ष आहे. का महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या प्रश्नावर दलित मायनॉरिटी एकत्र आले तर महाराष्ट्रात यांना ग्रामपंचायत उरायची नाही? पॉलिटिकलच बोलायचं म्हटलं तर. एक शेवटी विचारतो. मनोज जरांगे पाटलांना मी तुमच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला. ते म्हटले लक्ष्मण हाके किंवा वाघमारे हे माझे शत्रू नाही, आणि त्यांना सुद्धा ज्या पद्धतीने मी आंदोलन केलेलं आहे त्याच पद्धतीचा अधिकार त्यांना सुद्धा आहे. जरांगे पाटील काय म्हणतात याच्याशी देणं घेणं नाही. जरांगे पाटील म्हणतात ओबीसी आणि आम्ही भाऊ आहे, गावात आम्ही एकत्र फिरतो, आमचं खूप चांगलं आहे, तुम्ही जातीत तेढ निर्माण करू नका. अरे त्यांच्या हक्काने अधिकार काढून घेताय तुम्ही, आणि कसे तुमचे मित्र होऊ शकतात ओबीसी? तुम्ही त्यांच्या आरक्षणात घुसू पाहताय, इलिगल घुसू पाहताय. सुप्रीम कोर्टाचा 650 पानाचा जजमेंट आहे, केस लॉ आहे, तो मोडून तुम्ही बॅकडोअर आत एंट्री करताय. तुम्ही ओबीसीचं घर बॅकडोरला बराच ऑब्जेक्शन आहे त्यांचा. बॅकडोर एंट्री कशी आमचा अधिकार. कुणब्याच्या नोंदी जर खरेच कुणबी होते तर मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर 28 वर्षे कुणबी झोपले होते का? 28 वर्षात त्यांना वाटलं नाही का आपण ओबीसी आहोत? हा प्री प्लॅन्ड घटनेशी द्रोह आहे. घटनेशी करप्शन आहे. घटनेमधलं जात चोरपण आहे हा. सांगा ना मला, कसे ओबीसी तुमचे भाऊबंद आहेत ते सांगा ना मला. तुम्ही त्यांचं घर उद्ध्वस्त करायला निघालाय, घरात घुसताय, त्यांच्या पालामध्ये तुमचा उंट जाणार आहे, त्यांचं पाल राहील का? कसे तुमचे मित्र आहेत ओबीसी? तुम्ही मागे हटणार? अजिबात हटणार नाही. आपल्या एक दोघांच्या बलिदानानं जर माझ्या ओबीसींचं भलं होणार असेल तर आम्ही अजिबात हटणार नाही. कारण कुणीतरी बलिदान दिलं पाहिजे. माझं ओबीसींना एक विनंती आहे, जाता ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही एकत्र या. फुले शाहू आंबेडकर आता जन्माला येणार नाही. तुम्हाला हक्क अधिकार मिळवून द्यायला तुमची लढाई तुम्हाला एकत्र येऊन लढावी लागेल. निश्चितपणे या ठिकाणी फार मोठं वक्तव्य या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे. संख्याबळावर घटनेचा विद्रोह सुरू आहे.
हे राज्य पुरोगामी नाही तर प्रतिगामी होत चाललेलं आहे. कारण जातीच्या संख्येच्या जोरावर प्रभाव पाडून आपल्या बाजूने जर काय मागण्या करून घ्यायचा जर प्रयत्न झाला तर जो वंचित घटक आहे त्याच्यावर अन्याय होईल. ही सविस्तर भूमिका या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी मांडलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरावली सराटी.